ठाकूर फॅमिली त्याच्यापुढे झुकली तर वाचली आणि नाही झुकली तर पुढचा विचारही करवत नव्हता त्यांना. इथे देवाय त्या अजस्र दरवाजासमोर उभा होता. दरवाजा बंद. त्याने चिखलात दोन्ही गुडघ्यांवर बसलेल्या जॉनकडे एक संतप्त नजर टाकली. तसा जॉन घाबरला. त्याने बाजूला बसलेल्या राणाकडे बघितलं. राणाच्या चेहऱ्याकडे बघून त्याला काय कळायचं ते कळलं. तशी त्याने रागाने सन्नदिशी राणाच्या श्रीमुखात भडकावून दिली. जॉन, मूर्ख माणसा, काय केलंयस तू? कोणी सांगितलं होतं तुला आतमध्ये मेसेज पाठवायला, दरवाजा बंद करा म्हणून? रडवेला राणा आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत. हो, ते बॉस रागात होते. माहीत नाही रागाच्या भरात काय करून बसले तर म्हणून मी आबासाहेबांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दरवाजा बंद करा आणि कुठेतरी लपून बसा. जॉन, अरे मूर्ख माणसा, अकलेच्या कांद्या, देवाय कार्तिक ठाकूरच्या कहरपासून वाचण्याचा एकच उपाय आहे. तो म्हणजे त्याला संपूर्ण शरण जाणं. आणि उलट तू त्यांना दरवाजा बंद करायला सांगून ते अजून बॉसच्या विरुद्ध बंडासाठी उभे आहेत असं चित्रच निर्माण केलं आहेस. तू ठाकूर फॅमिलीचा, आनंदी मॅमचा जीव नाही वाचवला, उलट जास्तच धोक्यात घातला आहेस गाढवा. बॉस आधीच संतापलेले आहेत, त्यात तू तेल नाही तर पेट्रोल ओतलं आहे. क्षणाचाही विलंब न करता देवायच्या दिशेने पळाला जॉन. त्याला अडवायला. माहीत होतं त्याला आज देवाय कार्तिक ठाकूरला अडवणं म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला आमंत्रण देणं. आज कोणाचीही बगावत देवाय कार्तिक ठाकूर खपवून घेणार नाही, मग ती त्याची असो किंवा त्याच्या घरच्यांची. आज त्या सम्राटासमोर उभी असलेली प्रत्येक मान छाटली जाणार. तरी पण तो जीव तोडून पळत होता दरवाजाच्या दिशेने. ठाकूर फॅमिलीलाच नाही तर स्वतःच्या बॉसलाही अनर्थापासून वाचवण्यासाठी. गर्भगळीत झालेल्या राणाला क्षणभर काहीच कळेना. तो तसाच सुन्न कितीक वेळ त्या चिखलात बसला होता. नंतर त्याला लक्षात आलं, आपल्यामुळे ठाकूर फॅमिलीचाच नाही तर जॉनचाही जीव धोक्यात आला आहे. त्या विचाराने तो नक्षिकांत हादरला आणि पळाला विजेच्या गतीने पॅलेसच्या दिशेने. जॉन राणाला घराच्या दिशेने पळताना बघून जोसेफही आपल्या जागेवरून उठला, पण त्याला सितारा सिंगने मध्ये चढवले. सितारा सिंग, जोसेफ नाही. जर आपणही उठलो व बॉसच्या समोर उभे राहिलो तर बॉस त्याला बंड समजतील आणि मग कोणीच सुरक्षित राहणार नाही. इथे ह्या प्रांगणात हजर असलेले सगळेच मरतील. आपल्याला फक्त आपलाच नाही, ह्या सगळ्यांच्या जीविताचाही विचार करायचा आहे. आणि तू कितीही म्हण, पण मला माझ्या बॉसवर पूर्ण विश्वास आहे. देवाय कार्तिक ठाकूरवर पूर्ण विश्वास आहे. ते कधी चुकीचं करणार नाही. तुला कोणावर विश्वास आहे? त्या कोसळणाऱ्या पावसात नक्षिकांत भिजलेला जोसेफ विचारात पडला. परत त्या चिखलात गुडघ्यावर बसत, आपली मान खाली घालत. बॉस इज ऑलवेज राईट. सितारा सिंग आपली मान नाही म्हणून हलवत. बॉस इज नॉट ऑलवेज राईट. देवाय कार्तिक ठाकूर इज ऑलवेज राईट. मला पूर्ण विश्वास आहे. बॉस आपल्या परिवाराला काही होऊ देणार नाही आणि आता आपण सुद्धा त्यांचा परिवार आहोत. जॉन सर, राणा सर, आपण हे सगळे सिक्युरिटी गार्ड्स, बॉडीगार्ड्स, हा सगळा स्टाफ, हा सगळा त्यांचा परिवार आहे. आज बॉस फक्त स्वतःसाठी नाही लढत आहे, तर त्या मारले गेलेल्या 30 बंडखोर बॉडीगार्ड्ससाठी पण लढत आहे, जे आनंदी मॅमच्या घाणेरड्या पॉलिटिक्समुळे आज मारले गेले. जोपर्यंत आपण त्यांच्यासमोर आव्हान म्हणून उभे नाही आहोत, तोपर्यंत आपण सगळे सुरक्षित आहोत. सो सिट डाऊन अँड प्रे टू गॉड. इथे घराच्या आतमध्ये घरातली सगळी मंडळी थरथर कापत होती. राणाचा मेसेज आल्याबरोबर त्यांनी घराचा मुख्य दरवाजा बंद केला तर खरा, पण अजूनही त्यांना त्यांच्या जीवाची खात्री नव्हती. त्या सगळ्यांना चांगलंच माहीत होता देवायचा राग. राजीव ओरडून ओरडून सांगत होता, दरवाजा बंद करू नका, बंद करू नका, पण भीतीने कोणीच त्याचं ऐकत नव्हतं. बिचारी कियारा घाबरून जाऊन आपल्या आईला बिलकली. कियारा घाबरत, आई, दादा, दादा, भाई आला. आनंदी, येऊ दे त्याला, मी पण बघते काय करतो तो आज. आपला परिवार निवडतो की ती बाजारू लपतर. आबासाहेब आनंदीला ओरडत, अगं ये मूर्ख बाई, आता तरी शुद्धीवर ये. काय करून बसली आहेस, कळतंय का तुला? आता आपल्यासमोर जो येतोय तो आपला देव नाही. एका हातात क्रोधाची ज्वाला तर दुसऱ्या हातात मृत्यूचं वरदान घेऊन स्वतः यमराज उभा आहे दाराशी. आता तरी भानावर ये. आबासाहेब आनंदीला ओरडत, त्याच्यासमोर मान वर करायची पण हिंमत करू नको. आजच्या दिवशी उभा चिरून टाकेल तो. आपलं परक सगळं समजण्याच्या पलीकडे गेलाय तो.
त्याच्या रौद्रावताराला आव्हान द्यायचा विचारही करू नकोस आनंदी. राजीव, दादा बरोबर बोलतोय आनंदी. त्याची मान खाली घालून मनापासून माफी माग. तो माफ करून टाकेल. किती रागावला, संतापला तरी तो आपलाच मुलगा आहे. तो स्वतःच्या परिवाराला कधीच नुकसान करणार नाही. आनंदी संतापत, एवढा छोटासा होता तेव्हा वहिनी सोडून गेल्या होत्या माझ्या पदरात त्याला. तेव्हापासून मी सांभाळलं आहे त्याला. आज मी त्या छोट्या पोरासमोर माफी मागू, त्याच्या पुढे झुकू? ही आनंदी ठाकूर कोणापुढे झुकत नाही. मग देवाय कार्तिक ठाकूर असला म्हणून काय झालं? येऊ दे त्याला. नाही घाबरत मी. मस्तवाल आनंदी कोणाचंच ऐकायला तयार नव्हती. तेवढ्यात धाडकन आवाज आला. तो एवढा भला मोठा दरवाजा देवाच्या एकाच लाथेत उघडला गेला. तो आला. ती रक्तबंबाळ शमशेर हातात घेऊन तो आला. त्याला दरवाजात उभं असलेलं पाहून सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. नाही म्हटलं तरी आनंदी सुद्धा मनातून त्याचं कोरे रूप बघून हादरून गेली होती. तो खरंच देव नव्हता. जे 10 वर्षाचं पोर तिने कधी काळी सांभाळलं होतं, तरी पण तिचा अहंकार तिला त्याच्यापुढे झुकू देत नव्हता. आनंदीचे पर्सनल असिस्टंट देवायला अडवायला गेले. देवायने शमशेर हवेत फिरवले आणि त्यांचे एक एक हात धडापासून वेगळे केले. त्या रक्ताचे शिंतोडे दूरवर उभ्या असलेल्या पार आनंदीच्या चेहऱ्यावर उडाले. त्यांच्या त्याच तुटलेल्या हातांना तुडवत देवाय आनंदीच्या दिशेने एक एक पाऊल टाकत पुढे येऊ लागला. भीती काय असते ते आनंदीला आता कळू लागलं होतं. ती जीवाच्या आकांताने जिन्याच्या दिशेने पळू लागली. देवायने शमशेर हवेत फेकली. साप करत हवेला चिरत ती शमशेर आनंदीपासून फक्त 1 इंचाच्या अंतरावर त्या भिंतीवर रुतली. 1 इंच इथे आणि तिथे, आणि आनंदीचं शिर धडावेगळं. आनंदीचं शरीर थरथर कापत होतं. देवायला हलकं गेले खायची खूप मोठी चूक तिने केली होती, पण आता खूप उशीर झाला होता. घरातल्या बाकीच्यांचे श्वासच थांबून गेले होते. दहशतीने तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते की स्वतःच्या काळजातल्या त्या हजारो किंकाळ्या बाहेर पडत नव्हत्या. भानावर येऊन ध्रुव, राजीव, जीजी, कियारा, आबासाहेब सगळेच त्या दिशेला धावले. ते देवाय आणि आनंदीच्या मध्ये येणार तेवढ्यात जॉनने त्या सगळ्यांना बाजूला ढकललं आणि स्वतः देवायच्या समोर उभा राहिला. आपल्या सगळ्यात विश्वासू माणसाला आपल्या समोर असं आव्हान म्हणून उभं राहिलेलं बघून देवाय पेटला. त्याने जॉनला तुडवलं, पण रक्तबंबाळ जॉनने तोंडातून एकही शब्द नाही काढला. जॉनला मारता मारता कधी देवायच्या स्वतःच्या डोळ्यातून अश्रू पडायला लागले त्यालाही कळले नाही. स्वतः वेदनांनी भरून गेला तो. मारणारे हात पाठीमागे पडू लागले. त्याने जॉनची मानगूट पकडून त्याला एखाद्या कचकट्याच्या बाहुल्याप्रमाणे वरती उचललं. हाऊ डेअर यू टू स्टँड अगेन्स्ट मी? यू आर विथ मी और अगेन्स्ट मी? तेवढ्यात राणा पुढे आला आणि देवायसमोर दोन्ही गुडघ्यांवर झुकला. राणा, बॉस, वी आर ऑलवेज विथ यू. आम्ही नेहमीच तुमच्याबरोबर आहोत. वी कॅन नेवर थिंक ऑफ स्टँड ऑफ गोज अगेन्स्ट यू. प्लीज फॉरगिव्ह अस ऑल. तो मान खाली घालून झुकला देवायसमोर. त्याच्याबरोबर जॉनही झुकला. ध्रुव, राजीव, कियारा, घरातले कुठे कुठे लपून बसलेले ते नौकर चाकर, जीजी साहेब, एवढंच काय तर आज आबासाहेबही आपल्या लेकापुढे झुकले. त्यांना सगळ्यांना कळलंच पाहिजे की सम्राटाच्या पुढे झुकलं पाहिजे. प्रत्यक्ष त्या कर्दनकाळ मृत्यूला आपल्या समोर बघून थरथर कापणारी ती आनंदी सुद्धा नमली. आपल्या दोन्ही गुडघ्यांवर झुकली. खाली घातली तिने ती आपली गर्विष्ठ मान त्या महाभयंकर देवसमोर. डोकं पार त्या जमिनीला झुकून देवची माफी मागू लागली. डोळ्यात लालभडक अंगार घेऊन पेटलेला तो तरी पण थांबला नाही. तसाच पुढे आला. जॉनने मध्ये पडायचा प्रयत्न केला तर त्याला एका हाताने उचलून फेकून दिलं. सगळ्यांचे श्वास रोखले होते की आता काय होणार. राजीव रडत, देव माफ कर तिला. आनंदीच्या वतीने मी माफी मागतो. तुला जी शिक्षा द्यायची ती मला दे, पण तिला जीवनदान दे. ध्रुव, दादा प्लीज. आबासाहेब, जीजी, देव, अरे ती काकी आई तुझी, शिक्षा दे तिला, पण एवढी मोठी देऊ नकोस बाळा की एका लेकरापासून त्याची आईच हिरावून घेतली जाईल. कियारा देवायचे पाय पकडत, दादा प्लीज नको. थांबला तो. देवने खाली झुकून आपल्या छोट्या बहिणीकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात इतकी आग दगदगत होती की क्षणभर त्याच्या डोळ्यात तरळलेल्या पाण्याची पण वाफ झाली. खूप जपायचा तो आपल्या दोन्ही बहिणींना. अगदी फुलासारखं ठेवायचा. त्यांची प्रत्येक इच्छा सराखोपर होती त्याच्या. त्या खऱ्याखुऱ्या प्रिन्सेस होत्या त्याच्या आयुष्यातल्या. आज तीच त्याची सगळ्यात छोटी प्रिन्सेस त्याचे पाय धरून त्याच्या पायाशी भीक मागत होती. नाही लोटू शकला तो तिला आपल्याच रस्त्यामधून. त्याने झटकन आपले पाय मागे घेतले आणि कियाराला पायातून उठवून हृदयाशी धरलं.
त्याची समशेरीवर असलेली पकड सेल पडली. आपलं ते रक्ताने माखलेले तोंड घेऊन जॉन परत आनंदीला वाचवायला मध्ये पडणार होता, पण रानाने त्याला मध्येच रोखलं आणि त्या हळूहळू शांत होणाऱ्या वादळाकडे लक्ष वेधलं. जॉनने देवाईकडे बघितलं. त्याच्या डोळ्यातील लावा पूर्ण विझला नव्हता, पण कियारामुळे थोडासा शांत जरूर झाला होता. देवाई आनंदीला रोखून बघत, का केलंस तू? तुला जर सत्ता हवी होती तर मला सांगायचं होतं. संपूर्ण ठाकूर एम्पायर क्षणात तुझ्या नावावर करून टाकलं असतं. एका शब्दाने विचारलं नसतं की असं का? हे सगळं कोणासाठी कमवत होतो मी? तुमच्यासाठीच ना. मग माझ्याच हातातून माझ्याच माणसांचा खून का करविलास तू? का? हे बंड करायची तुला गरजच काय होती? आनंदी घाबरत रडत, देव, मी हे सगळं तुझ्यासाठी केलं रे बाळा, आपल्या खानदानाच्या इज्जतीसाठी. मला नको आहे त्या पैशाची आस, ती सत्ता. तू आम्हा सगळ्यांना सगळं दिलं आहेस. मी हे फक्त त्या बाजारू मुलीला, त्या विरजाला ह्या घरात येण्यापासून रोखण्यासाठी केलं होतं. दुसरा कुठलाही हेतू नव्हता माझा ह्याच्यात. विश्वास ठेव माझ्यावर. मी हे फक्त तुझ्या भल्यासाठी केलं. एवढं वर्ष तुझी आई बनून तुला सांभाळलं आहे. मी कसा तुझ्या वाईटाचा विचार करणार? मी चुकीची नाही आहे देव, मी चुकीची नाही आहे. देवाय, इज्जत, बाजारू खानदान, ठाकूर खानदानातले कोणते पुरुष धुतल्या तांदळासारखे आहेत हे तू मला सांगशील? आज तू ज्यांना बाजारू म्हणतेस त्यांची अब्रू लुटणारे पण आम्हीच आहोत. या घरातल्या प्रत्येक खानदानी पुरुषाच्या बेडवर बाहेरच्या स्त्रिया येऊन गेल्या आहेत. मग कुठल्या इज्जतीची गोष्ट करत आहेस तू इथे? विरजा, प्रेम होतं माझं तिच्यावर. ती माझ्या बेडवर येण्याच्या आधीपासून. मला सोडून ती कधीच दुसऱ्या पुरुषाच्या अधीन गेली नाही आहे. आणि ती गेली असती तरी मी तेवढंच तिला मानाने स्वीकारलं असतं. कारण डॅम इट, आय लव्ह हर लाईक माय वाईफ, लाईक अ लाईफ पार्टनर. लग्न झालं नव्हतं आमचं, पण मनाने कधीच तिला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं. मानाने आणायचं होतं तिला या घरात. या सो कॉल्ड मोठ्या इज्जतदार प्रतिष्ठित श्रीमंत ठाकूर खानदानाची कुलवधू बनवणार होतो तिला मी. एक शोक म्हणून नव्हती ती माझ्या आयुष्यात, कळलं? एक शोक म्हणून नव्हती ती माझ्या आयुष्यात. त्या दिवशी जर ती माझ्या बेडवर होती, ती फक्त माझ्या चुकीमुळे. ओळखू शकलो नाही मी तिला. इट वॉज ऑल माय मिस्टेक. पण तू तर मला एकदा विचारण्याचे कष्टही घेतले नाही आणि माझ्या पत्नीच्या अंतवस्त्राचा सुद्धा लिलाव मांडला त्या हजारो पुरुषी गिधाडांसमोर, माझ्याच हॉटेलमध्ये, माझ्या स्टाफसमोर, आणि वरतून म्हणतेस की तू हे माझ्यासाठी केलंस. कुठली इज्जत मिळवलीस तू हे करून? 32 चिता या तुझ्या अहंकारात आज जळाल्या आहेत. 30 माझ्याच माणसांच्या, जे आज तुझ्यामुळे मेले. एक माझ्या प्रेमाची आणि एक खुद माझी. कशी देऊ तुझ्या चुकीला माफी? कशी देऊ? आनंदीकडे बोलायला शब्द नव्हते. ती नुसती मान खाली घालून बसली होती. आबासाहेब, राजीव, जीजी, ध्रुव, कियारा आनंदीच्या आपल्या आईच्या ह्या निर्गुण रूपाकडे बघतच बसले. सुन्न होते ते सगळे. देवाच्या ऑर्डरप्रमाणे मेड्सनी आनंदीला देवाच्या कारमध्ये बसवलं. ना राजीवने त्याला यावेळी अडवलं, ना ध्रुवने. आबासाहेब आणि जीजी तर नुसत्या सुन्न होत्या आनंदीचा पूर्ण गुन्हा ऐकून. कियारा आबासाहेबांना बिलगून रडत होती. आबा, दादा मॉमला ठार मारणार का? राजीव त्या शून्यात नजर फिरवीत, तो नाही ठार मारणार तुझ्या मॉमला पिल्लू. जर मारायचं असतं तर त्याने कधीच मारलं असतं आनंदीला. एक क्षण लागला नसता त्याला. ध्रुव, पण दादा मॉमला जी शिक्षा देईन ती कदाचित मृत्यूपेक्षाही जास्त भयानक असेल. ध्रुव कपाळावर हात मारून रडायला लागला. जीजींनाही डोळ्यातले अश्रू आवरत नव्हते. जीजी रडत, हे काय करून बसली आनंदी? सगळं घर बरबाद करून बसलीस तू. इथे देवाच्या गाड्यांचा तापा जसा रेड लाईट एरियात घुसला तशी आनंदी आतमधून हादरून गेली. आनंदी मनात, देवाय मला का घेऊन आला इथे? त्या लाल भडक बटबटीत मेकअप केलेल्या उत्तान कपड्यातल्या बायका रस्त्यावर, त्या गलीच्या खोल्यांतल्या प्रत्येक माडीवर उभे राहून गिरायकांना घाणेरडे इशारे करून आपल्याकडे बोलवत होत्या. आनंदी घाबरून, देवाय, तू मला इथे का आणलंस? पण देवायच्या त्या कठोर चेहऱ्यावरून साधी एक रेषही हलली नाही. गाड्या एका माडीसमोर थांबल्या. वरतून त्या माडीवरून भडक बटबटीत मेकअप केलेल्या उत्तान पारदर्शक कपड्यातल्या 5-6 बायका लगबगीने खाली देवायच्या गाडीजवळ आल्या. त्यांनी खेचून आनंदीला त्या गाडीच्या बाहेर काढलं. देवाईबरोबर फक्त जॉन, राणा, जोसेफ आणि सितारा सिंग होते. बाकीचे त्याचे सगळे बॉडीगार्ड्स खालीच थांबले. आनंदी खूप घाबरून गेली होती. अक्षरशः वेड्यासारखी किंचाळत होती. देवाईला बघून त्याच्याकडे मदतीसाठी धावू लागली, पण देवाईने तिच्याकडे जराही लक्ष दिले नाही. देवाई,
बाजार मांडला जावा तशी आनंदी हादरली. नाही नाही देवाई नाही, मी तुझी छोटी आई आहे. देव तुझी काकी आहे. तू माझ्याबरोबर असं कसं करू शकतो? आपल्या घरातल्या बायकांची इज्जत अशी निलाम कसा करू शकतो? प्लीज देव नाही. आनंदी धाय मोकलून रडत होती. पण देवाय काही ऐकला नाही. त्याने सिगार काढली. सितारा सिंगने पुढे होऊन ती पेटवली. सिगारचे क्रश घेत देवाय ठाकूर तिथेच खुर्चीवर बसला आणि तिथल्याच 3-4 बाजारू बायकांनी आनंदीला खेचत तिथल्या एका हॉलमध्ये घेऊन गेल्या. रडत रडत आनंदीने समोर बघितलं तर तो हॉल फालतू पुरुषांनी खचाखच भरलेला होता. आनंदी घाबरली, दरवाजाकडे पळाली, पण त्या बायकांनी तिला खेचून परत तिथे सगळ्यांच्या समोर फेकलं. मग सुरू झाला बाजार. आनंदीच्या अंगावरच्या एक दागिन्याचा, एक कपड्याचा, ते अंगाला होणारे घाणेरडे स्पर्श, ते अश्लील शेरेशिव्या. आनंदी पार मनाने उद्ध्वस्त झाली होती. बाई बाजारात विकली जाते म्हणजे नक्की काय होतं ते तिला आज कळत होतं. ती धाय मोकलून रडत होती. विरजाच्या अब्रूचा तासभर बाजार मांडणारी आनंदी स्वतःच्या अब्रूचा लिलाव 15 मिनिट पण सहन करू शकली नाही. जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा कळतं. जेव्हा विरजाची हीच लक्तर तासभर त्या घाणेरड्या माणसांसमोर विकली जात होती तेव्हा तर मोठ्या आनंदाने ती एन्जॉय करत होती. मग आज का धाय मोकलून रडत होती ती? आनंदी जशी मनाने पार तुटली आणि खाली कोसळली तसा तो दरवाजा उघडला गेला आणि देवाई आतमध्ये आला. तिने देवाईकडे धाव घेतली आणि त्याला घट्ट मिठी मारली. आनंदी, देव मला माफ कर, पण हे सगळं थांबव. मी हे अजून नाही सहन करू शकत. मरून जाईल मी. माझी अब्रू, तुझ्या स्वतःच्या आईची अब्रू अशी कशी विकू शकतो तू बाजारात? तसे देवाईने आनंदीचा चेहरा आपल्याकडे वळवला. देवाय, तू म्हटलं तरी मी एवढा नालायक होऊ शकत नाही छोटी आई, की आपल्याच घरातल्या स्त्रियांची, आपल्याच छोट्या आईची अब्रू अशी बाजारात विकू. त्याने रडणाऱ्या आनंदीचा चेहरा समोर त्या हॉलमधल्या सगळ्या पुरुषांसमोर केला. तशा त्या पुरुषी वेशातल्या बायका आपापल्या पुरुषी मेकअप उतरून आपल्या मूळ स्त्री रूपात येऊ लागल्या. आनंदी तोंड वासून त्या सगळ्या बायकांकडे बघतच बसली. तो आनंदीला धडा शिकवण्यासाठी देवाईने केलेला एक बनाव होता. त्या संपूर्ण हॉलमध्ये एकही पुरुष नव्हता. खुद देवाई हा प्रकार होताना हॉलच्या बाहेर मुद्दाम होऊन उभा होता. कितीही म्हटलं तरी स्वतःच्या काकीचा अपमान तो बघू शकत नव्हता. पण आनंदीला धडा शिकवणं पण गरजेचं होते. आनंदीला ते मुद्दाम होऊन स्पर्श करणारे ते हात आणि ती अश्लील शेरेबाजी करणाऱ्या सगळ्याच स्त्रिया होत्या. त्याला त्याच्या काकीला जाणून द्यायचं होतं की एखाद्या स्त्रीच्या अब्रूचा असा भरे बाजारात जेव्हा लिलाव मांडला जातो तेव्हा तिला काय वाटत असेल. विरजावर काय बितली असेल जेव्हा तिने मोठ्या आनंदाने तिला अशी बाजारात विकली होती. कोणत्या प्रचंड मानहानीतून ती गेली असेल. त्याला त्याच्या काकीला धडा शिकवायचा, पण तिच्या पातळीला न उतरून. आनंदीला तिचा धडा मिळाला होता, पण शिक्षा ती काय असणार होती? देवाईच्या कारचा ताफा परत एकदा पहिल्याच्या दिशेने वळला. काही तासांपूर्वी आनंदीच्या चेहऱ्यावर असणारे ते मगरुरी, अहंकार, घमंडीचे भाव आता देवाईच्या बाजूला बसलेल्या आनंदीच्या चेहऱ्यावरून कुठे पार गायब झाले होते. आनंदीचं रडणं थांबत नव्हतं. ती हुंदके देऊन देऊन रडत होती, पण पाषाण हृदयी देवाईवर त्याचा काडी मात्र परिणाम होत नव्हता. देवाईने जॉनला हाक मारली. जॉन! तसे जॉनने एक बॉक्स पाठीमागे वळून आनंदीच्या हातात दिला. आनंदीने घाबरून देवाईकडे बघितले आणि घाईघाईने तो बॉक्स उघडला व आत बघितलं. ते सगळे तिचे आधार कार्ड, पॅन कार्ड, तिचा पासपोर्ट आणि तिचे बाकीचे आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट्स होते. पण देवाई आपल्याला हे डॉक्युमेंट्स का देतोय? तिने देवाईकडे गोंधळून बघितले. मग तिला क्लिक झालं आणि ती हादरली. ती घाबरून सारखे ते डॉक्युमेंट्स चेक करत होती, पण त्या डॉक्युमेंट्सवर फक्त एकच नाव होतं, आनंदी. फक्त ना फक्त आनंदी. तिच्या नावापुढे असलेली ठाकूर खानदानाची ओळख मिटून टाकली होती देवाईने. आनंदी थरथर कापत, देवाय, हे काय आहे? दिली ना मला तू शिक्षा, मग आता हे काय? कळली रे मला माझी चूक, मान्य केला मी माझा गुन्हा, मग हे पुन्हा का? देव, आय एम सॉरी देव, प्लीज मला माफ कर देव, प्लीज मी परत असं काही करणार नाही, मी तुला प्रॉमिस करते. पण मला एवढी मोठी शिक्षा देऊ नको. मला ठाकूर खानदानापासून वेगळं करू नकोस, माझ्या परिवारापासून वेगळं करू नकोस, माझ्या मुला मला तुझ्यापासून वेगळं करू नकोस रे राजा. तसा देवाई रागाने रोखून बघत आनंदीला. ही आई कुठे होती जेव्हा तू माझ्याच माणसांना माझ्यावर बंदूक ताणून गोळी चालवण्यासाठी परमिशन दिली होती?
आता मला माझ्या त्या 30 माणसांच्या अंत्यसंस्काराला जायचे आहे. त्यांच्या लहान लहान मुलांना सांगायचं आहे की का मी त्यांच्या बापाला मारलं, का त्यांना एवढ्या लहान वयात अनाथ बनवलं, का त्यांच्या आयांना विधवा केलं. आहे का उत्तर तुझ्याकडे छोटी आई? ह्याचं आहे का तुझ्याकडे उत्तर? तुझा हा अविचार, तुझा हा मूर्खपणा संपूर्ण ठाकूर खानदानासाठी धोका बनलाय आणि माझ्या परिवाराला तुझ्यामुळे मी अजून धोक्यात घालू शकत नाही. आता यू आर नो मोर ठाकूर. देवाच्या कारचा ताफा आनंदीला घेऊन पॅलेसच्या गेटच्या समोर उभा राहिला. त्यातल्या अर्धाहून अधिक कार आतमध्ये गेल्या, पण देवाची कार आणि अजून 10-12 कार्स गेटच्या बाहेरच उभ्या राहिल्या. आनंदीने पटकन कारचं डोअर उघडून पॅलेसच्या दिशेने धाव ठोकली, पण तिला गेटवरच सिक्युरिटी गार्ड्सनी अडवलं. सिक्युरिटी गार्ड्स, मॅडम, यू आर नॉट अलाउड इनसाइड द पॅलेस एनीमोर. तशी आनंदी ओरडली, हाऊ डेअर यू. तुझी हिंमत कशी झाली मला अडवण्याची? तुला माहीत आहे का मी कोण आहे? मी आनंदी राजीव. आनंदी ठाकूर हा शब्द उच्चारणार होती, पण मध्येच अडखळली. तिने भरल्या डोळ्यांनी कारमध्ये बसलेल्या देवाईकडे बघितले आणि धावत त्याच्याकडे गेली. आनंदी, देव मला घरातून बाहेर काढू नकोस, मला माझ्या परिवारापासून दूर करू नको. देवाय, तुझं घर, तुझा परिवार बेटर सर्वाइव्ह करेल जर तू त्यांच्या आसपास पण नसेल तर. तेवढ्यात एक मेड आनंदीचे 2 जोडी कपडे, हो फक्त 2 जोडी कपडे, एका छोट्याशा सुटकेसमध्ये भरून पॅलेसच्या गेटवर घेऊन आली होती. आनंदीला पॅलेसच्या आतमध्ये जायला सुद्धा परवानगी नव्हती. तिचे दागदागिने, कंपनीतले शेअर्स, तिचा सगळा ऐशोआराम देवाईने काढून घेतला होता. एक गुन्हा असता तर माफ केला असतं त्याने, पण आनंदीने एकाच दिवसात इतकी पापं केली होती की माफ करण्यासाठी त्याच्याकडे काही उरलं नव्हतं. त्या मेडच्या पाठोपाठ घरातले पण सगळे धावत आले. जॉनने गुपचूप मेसेज करून आनंदी इज ओकेज मेसेज आणि बाकी परिस्थितीची कल्पना आबासाहेबांना मोबाईलवर दिली होती. आनंदी जिवंत आणि सुरक्षित आहे हे बघूनच त्यांचा जीव भांड्यात पडला होता. नाहीतर देवाची रेप्युटेशन एवढी खराब होती की त्याच्याशी दुश्मनी घेतलेला मनुष्य कधीच जिवंत उरायचा नाही, मग तो परका असो की आपला, लांब तर लांबचही. पण एक दिवस आनंदीला माफ करून देवाई परत घरी घेऊन येईल हा कुठेतरी विश्वास होता त्यांना. खूप तोडक्यात सुटली होती आनंदी. घरातली सगळी माणसे धावत धावत गेटच्या बाहेर आले. ध्रुव, कियारा गेटच्या बाहेर येऊन आपल्या आईला बिलगले. आनंदी एकेकाला भेटत होती, शेवटचा निरोप घेऊन निघत होती. सगळ्यात शेवटी ती देवाईजवळ आली आणि तिने देवाईला कडकडून मिठी मारली. देवाईने यावेळी तिला झिडकारलं नाही. आनंदी, देव, माझं पिल्लू, चुकली रे तुझी आई, चुकली. आता कितीही माफी मागितली तरी माझ्या हातून झालेल्या चुका मी सगळं व्यवस्थित नाही करू शकत, पण शक्य झालं तर मला माफ कर देव, माफ कर तुझ्या ह्या छोट्या आईला. आपलं घर तुटताना बघून देवाच्या डोळ्यातून पण एक अश्रू शेवटी उघडलाच. त्याने आपल्या आईला, आपल्या छोट्या आईला आपल्या कवेत घेतलं. आई गेल्यापासून तिनेच तर त्याला सांभाळलं होतं. आईची माया दिली होती त्याला. देवाई मनात, छोटी आई तू तर किती प्रेमळ होतीस, मग तू इतकी क्रूर कशी झाली की आपण सगळे ठाकूर शापितच आहोत, चांगल्या गोष्टी आपल्या हातून होणेच नाही. इथे आनंदीला घेऊन गाडी निघणार तेवढ्यात तिथून धडामकन किंजलची कार येऊन त्या जाणाऱ्या कारला आडवी जाते. ताडकन त्या कारमधून किंजल बाहेर येते आणि आनंदीला त्या जाणाऱ्या कारमधून पटकन बाहेर काढते. किंजल ओरडत, भाई, छोटी आई कुठे जाणार नाही, मी तिला कुठेही जाऊ देणार नाही. डॅड, छोटे बाबा, ध्रुव, तुम्ही तर भाईला समजावं ना. कियारा किंजलला धावत जाऊन बिलगली. तिने किंजलला फोनवरून सगळा घडलेला प्रकार सांगितला होता. किंजल देवाईला, भाई, आपलं घर तुटतंय, प्लीज छोटी आईला एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस, आपण सगळेजण बसून बोलूया ना, सगळं नीट होईल, प्लीज. देवाई, किंजल, रस्ता सोड, नाहीतर तू सुद्धा ह्या घरातून बाहेर जाण्यासाठी मोकळी आहेस. परत घरात पाऊल टाकायचं नाही. ठाकूरांचा आणि तुझा संबंध संपला. देवाईच्या कठोर शब्दांनी किंजल हक्कीबक्कीच राहिली. तिला तिच्या भावाकडून ही अपेक्षा नव्हती. किंजल, भाई. आनंदी, किंजल, जाऊ दे, तुझी छोटी आई खरंच चुकली ह्यावेळी, खूप चुकली. देवाईचा काही दोष नाही आहे याच्यात. खरंच खूप मोठा गुन्हा घडलाय माझ्या हातून. माझ्या चुकीचं प्रायश्चित्त मला घेतलंच पाहिजे बाळा, त्याशिवाय माझी सुटका नाही ह्यातून. आनंदी किंजलला मिठी मारत रडत हळूच किंजलच्या कानात बोलते. सुडाने पेटलेली आनंदी किंजलला, पण हा सगळा विनाश जिच्यामुळे घडलाय
जी या सगळ्या गोष्टीसाठी कारणीभूत आहे, जिच्यामुळे आपला हा परिवार बिखरतोय, आपलं घर तुटतंय, त्या विरजा जोशीला सोडू नकोस. मी जाते इथून, पण तू सोडू नकोस त्या नालायक मुलीला. बर्बाद करून टाकलंय त्या चांडाळणीने आपलं घर, आपला देव. मला तिला बर्बाद होताना बघायचंय किंजल. माझा देव जो कधी माझ्यावर साधा आवाज वर करून बोलला नाही, तो माझा मुलगा त्याच्या छोट्या आईला घरातून हात धरून बाहेर काढतोय. ते पण कोणामुळे? तर त्या विरजामुळे. सोडू नकोस त्या चांडाळणीला किंजल, सोडू नकोस किंजल. ठाकूर कधीच कोणाचं कर्ज बाकी ठेवत नाही छोटी आई. मग हे एवढं भलं मोठं कर्ज जे विरजा जोशी आपल्या सगळ्यांवर करून गेली आहे, ते कसं बाकी ठेवणार? विरजा जोशीला तिचा हिशोब पुरा करावाच लागेल छोटी आई, करावाच लागेल. किंजल मनात, कधीच नाही विरजा जोशी, कधीच नाही. तुला माफी कधीच नाही. तुला सुखाने जगू देणं कधीच नाही. तुला विसरणं कधीच नाही. सगळं बर्बाद करून टाकलंयस तू माझं, माझी एकमेव मैत्री, माझं एकमेव प्रेम, माझं घर, माझी माणसं, माझा भाऊ, सगळं बर्बाद करून टाकलंयस तू सगळं. तुला माफी कधीच नाही, कधीच नाही. तुझ्या त्या भिकारड्या आयुष्याच्या चिंधड्या करून नाही टाकल्या तर नावाची किंजल कार्तिक ठाकूर नाही मी. आनंदी आणि किंजलच्या डोळ्यातील अंगाराने पुढे होणाऱ्या माणूस निर्गुण युद्धाची जणू नांदीच दिली होती. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.